महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षांच्या जाहिराती उशिरा निघाल्यानं याचा फटका विद्यार्थ्यांना बसतोय। 4 जानेवारीची परीक्षा पुढे ढकलावी अशी विनंती मी देखील मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, असं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। पुण्यात MPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असून पोलीस त्यांच्यावर दबाव आणतायत असा आरोप करत विद्यार्थ्यांचे सोशल मीडियावरील मेसेज डिलीट करायला लावणं, त्यांचे मोबाईल काढून घेणं, त्यांचे चॅट डिलीट केले जाणं म्हणजे ही हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू असल्याची टीका आमदार सतेज पाटील यांनी केली आहे। कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते। MPSCच्या संयुक्त पूर्व परीक्षा जवळजवळ 7 महिने उशिरा जाहिरात निघाली आणि या सगळ्या उशिरा निघालेल्या जाहिरातीचा फटका ज्यांचं वय बसत नाही त्या मुला मुलींच्यावर होतोय। आणि म्हणून काल बसून MPSCचे विद्यार्थी रस्त्यावर आहेत। गेले 8-10 दिवस झालं सरकार दरबारी ही फाईल प्रलंबित आहे की ही वयोमर्यादा वाढवण्यासंदर्भात। काल मुख्यमंत्री महोदयांना देखील मी काल रात्री विनंती केलेली आहे की या संदर्भात तातडीनं लक्ष घालावं। 8 जानेवारीला पुण्यात पश्चिम महाराष्ट्राच्या वीज दरासंदर्भातील सुनावणी आहे। या सुनावणीला आपण स्वतः राहून वीज दरवाढ तांत्रिकदृष्ट्या कशी चुकीची आहे हे पटवून देण्याचं काम करणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। MERCनं एक प्रपोजल राज्य शासनाला दिलं होतं, ज्यामध्ये ही अवास्तव वीज दरवाढ मागे घेण्यासंदर्भातल्या MERCच्या सूचना होत्या। ती राज्य शासनानं परत बदलली आणि दुसरी दरवाढ केली। त्यावेळी MERCची हिअरिंग घेतली नाही आणि त्यामध्ये हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये हा विषय गेला आणि सुप्रीम कोर्टाने त्याला थांबवलेला आहे। पुन्हा एकदा आजपासून नागपूर असेल, पुणे असेल, नवी मुंबई असेल, मुंबई असेल, या सगळ्या विभागीय आयुक्तांच्या इथं याचं हिअरिंग सुरू झालेलं आहे। मी महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती करतो की या हिअरिंगला आपण उपस्थित राहून या प्रस्तावित वीज दरवाढीला त्या ठिकाणी थांबवावं। सामान्य माणसाच्या वर एक आर्थिक बोजा या वीज दरवाढीमुळे होणार आहे, तो थांबवावा। 8 तारखेला पुणे येथे पश्चिम महाराष्ट्राचं हिअरिंग आहे। त्या हिअरिंगला मी स्वतः उपस्थित राहणार आहे आणि सगळ्या संघटनांना घेऊन आम्ही आमचा यातलं तांत्रिक दृष्ट्या हे कसं चुकीचं आहे हे MERCला पटवून देण्याचं काम आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी करू। आज कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधताना आमदार पाटील यांनी अनेक मुद्द्यांवरून महायुती सरकारवर निशाणा साधला।